नमस्कार. ग्रंथ सूक्त 17-11 सूत्र लोकमान्य टिळक. आपलं आजचं पुस्तक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे लिखित लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ. लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ. 23 जुलै 2006 रोजी लोकमान्य टिळकांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं विचार भारती प्रकाशन या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेलं 60 रुपये किमतीचं 88 पानी पुस्तक म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ हे पुस्तक. लोकमान्य टिळक हे गिरणी कामगारांचे नेते म्हणून ओळखले गेले, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले गेले. परंतु लोकमान्य टिळक हे AITUC म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे संस्थापक उपाध्यक्ष होते. या गोष्टीकडे फारसा विचार केला जात नाही. लोकमान्य टिळकांच्या हयातीतच केसरी प्रकाशनाने रशियन राज्यक्रांती आणि लेनिन आणि एकंदरीतच रशियन कामगार चळवळ याच्या संबंधातल्या काही पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. याचाही फारसा उल्लेख किंवा चर्चा टिळक विषयक साहित्यामध्ये फारशी होत नाही. याचा आवर्जून उल्लेख आणि संपादन आणि अशी आगळी वेगळी माहिती देणारं पुस्तक म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ हे पुस्तक. लोकमान्यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने हे पुस्तक प्रकाशित होत असलं तरी एकंदरीतच भारतातली कामगार चळवळ आणि त्या कामगार चळवळीचा लोकमान्यांना या नात्या स्वरूपात पहिल्यापासून असलेला पाठिंबा, मग टिळकांच्या डोंगरीच्या तुरुंगापासून टिळकांच्या निधनापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती भारतीय कामगारांसाठी लोकमान्यांनी केलेले प्रयत्न याची सांगड कॉम्रेड डांगे या पुस्तकामध्ये तर घालतातच, पण एकंदरीतच गिरणी कामगार हा त्यावेळचा महत्वाचा घटक होता. कापड गिरण्या ह्या महाराष्ट्राच्या पर्यायानं हिंदुस्थानच्या अर्थकारणाच्या आणि राजकारणाच्या नाड्या होत्या, परंतु पैसे मिळवण्याच्या नादामध्ये ना कामाच्या तासाची गणितं होती, ना कामगारांच्या हाल अपेष्टांची गणितं होती आणि त्यामुळे यंत्रसामुग्रीच्या अद्ययावततेकडे पुरेसं लक्ष गिरणी मालकही देत नव्हते आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्या इतके गिरणी कामगार संघटित आणि सामर्थ्यशाली नव्हते. त्या काळात गिरणी मालकांच्या बरोबरीची बोलणी असतील किंवा आपली अग्रलेखानी भाषणं असतील, या निमित्तानं वेळच्या वेळी आपल्या यंत्रसामुग्रीच्या अद्ययावततेकडे लक्ष द्या, अन्यथा ज्या जमिनीवरती गिरणी उभी आहे त्या यंत्रांची आणि त्या गिरणीच्या किमतीपेक्षा सुद्धा येणाऱ्या काळात जमिनीच्या किमती जास्त वाढतील असा सल्ला त्या काळात लोकमान्यांनी गिरणी कामगार आणि मालकांना दिला होता. हे लक्षात घेण्याजोग आहे. अलीकडच्या काळामध्ये मुंबईच्या कमला मिल्स कंपाऊंड सारख्या भागांमध्ये याचं नेमकं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच भारतीय कामगारांना याची पुरेशी जाणीव होती, हे गणित उघड होतं. त्या निमित्तानं टिळकांनी संरक्षण विषयक घेतलेली धोरणं, संरक्षण वस्तूंचं होत नसलेलं भारतामधलं उत्पादन, ते उत्पादन भारतात व्हावं याकरता एकीकडे स्वदेशीची राष्ट्रीय शिक्षणाची आणि परदेशी मालावरच्या बहिष्काराची मागणी करत असताना हिंदुस्थानी फौजांमध्ये भारतीय माणसाला किंवा नागरिकाला, टिळकांच्या भाषेत बोलायचं झालं तर इतरदेशीय नागरिकांना खुल्या स्पर्धेनं परीक्षा देऊन संधी मिळाली पाहिजे, त्यांच्या हातात जी शस्त्र आणि बंदुका देतील त्याचं उत्पादन भारतात झालं पाहिजे, त्याच्या उत्पादनासाठी प्रसंगी परदेशी निधी, परदेशी तंत्रज्ञान आणि परदेशी कला कौशल्य आणि तंत्र कौशल्य याची जाणीवपूर्वक गुंतवणूक हिंदुस्थानात केली पाहिजे, ही मागणी टिळकांनी केली होती. याचा टिळकांच्या अग्रलेखा व्यतिरिक्त फारसा विचार करता जात नाही. परंतु बाप्तिस्तांसारखे कामगार चळवळीमध्ये संघटित असलेली माणसं आणि त्याच वेळेला ज्या लाल बाल पाल
या तिघांचा आपण उल्लेख करतो. त्यातले लाला लजपत राय आणि बिपिनचंद्र पाल हेही लोकमान्य टिळकांसारखेच मुळातच कामगार संघटनांशी संबंधित अशा पद्धतीची नेते मंडळी होती. आणि या तिघांचा भारतीय राजकारणातल्या सहभागा इतकाच होम रूल लीग आणि कामगार चळवळ याच्याशी घनिष्ठ संबंध होता, अशी वेगळी भूमिका मांडणारं पुस्तक म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ हे पुस्तक. या पुस्तकामध्ये उल्लेख नसला तरी लोकमान्य टिळक कोणत्या पद्धतीनं कामगार चळवळीकडे पाहत होते आणि बरोबर अशीच भूमिका लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्येही कशी घेतली होती. मग त्या सामाजिक सुधारणा असोत, त्या राजकीय सुधारणा असोत, त्या कामगार विषयक सुधारणा असोत, याचे मुद्दे वेगळे आहेत. परंतु लोकमान्य टिळकांच्या उद्देशातनं किंवा लोकमान्य टिळकांनी बॉम्बे स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स या निमित्तानं संचालक मंडळावरती काम करत असताना सुचवलेले अनेक कामगार विषयक कायदे आणि यातनं अर्थकारणी लोकमान्य अशी लोकमान्यांची होणारी प्रतिमा, हे खरं सांगायचं म्हणजे एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होईल. पण आधी मिळतंय ते पदरात पाडून घ्या, ते पाडल्यानंतर पुढच्या असंतोषाची लढाई करा. यातनं घरचेही बरोबर राहतात आणि समाजही बरोबर राहतात. अशा याचं धोरणी, व्यवहारी, तत्वनिष्ठ आणि क्रियाशील कामगार नेतृत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्याची रूपरेषा आणि पार्श्वभूमी वाचकापर्यंत पोचवणारं पुस्तक म्हणजे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं लोकमान्य टिळक आणि भारतीय कामगार चळवळ. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.